निर्माण झालेला आहे. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा या वैभवामधलं वैभव असं तुमच्याकडे प्राप्त झालेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी सगळ्यांचं महत्व हे सगळ्यांनाच माहीत आहे, परंतु थोडंसं वक्त्याचं कर्तव्य असल्यामुळं माझ्या कीर्तनाला या ठिकाणी मी कसा आलो, का आलो आणि कशासाठी आलो हे मलाही माहीत नव्हतं आणि तुम्हालाही माहीत नाही. लक्षात घ्या, आले देवाजीच्या मनात येते कोणाचेच आले ना. आज या 5व्या दिवसाचं सेवेचं पुष्पक आमचे परम स्नेही हरिभक्त परायण वामन महाराज मुरंबीकर यांची सेवा होती. परंतु काही आपत्त्या येत असतात माणसाच्या माग संसारामध्ये. तर अशी आपत्ती त्यांच्या एक पित्र देवता, त्यांचं पित्र छाया आज हरवलेलं आहे. म्हणून त्या अडचणीनं आज या ठिकाणी माझे परम आदरणीय शिंपले महाराज यांनी फोन केला आणि योगायोगानं मी गावीच होतो. महाराज म्हणले सेवेला या. त्यांच्या शब्दाला भगवंताने ओ दिली आणि या इथपर्यंत तुमच्या समोर मला उभा केलेला आहे. कीर्तनाला वेळ झालेली आहे मान्य, पण 11च्या पुढं आपल्याला जायचं नाही, ही वेळ ठरलेली असते, बरोबर आहे. म्हणून करता या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी ज्यांना सर्वांगीण गायनाचं अंग आहे बरं का, असे अलंकार विशारद असणारे पंचाळ महाराज आहेत. आमचे या बाजूला अलंकार विशारद महाराजांच्या साथीला असणारे आमचे गोपाळ महाराज आहेत, रामकिशन महाराज आहेत. सुंदर असं या ठिकाणी वैभव आपल्या गावाला प्राप्त झालेला आहे. ही मंडळी महाराज काय असतं, साधना केलेल्या मंडळी आहेत. तसेच आमचे या ठिकाणी रमाकांत महाराज, आप्पा महाराज, गावातील सर्व महाराज मंडळी, लहान थोर वैष्णव या ठिकाणी संतांच्या या ठिकाणी वेशामध्ये सर्व उभा आहेत. आणि गेली 5 दिवस झालं या ठिकाणी सुंदर अशी या ठिकाणी घोगरे साऊंड सिस्टम आपल्याला प्राप्त झालेली आहे. मायबाप्पा हो, याच मंडपामध्ये आपले चॅनलवाले सुद्धा, आता त्यांचं काय नाव माहित नाही, पण भक्ती चैतन्य या ठिकाणी त्यांचीही सेवा या ठिकाणी आहे. सगळे गावातील लहान थोर भावी भक्त, माझ्या माता भगिनी, सर्व या ठिकाणी वडील थोर मंडळी, गुणवान कुलवान शिलवान ज्ञानवान, या ठिकाणी तुम्ही सेवा आणि या सेवेचा आनंद घेताय. आणि सगळ्यात अलंकार असा तबला ज्यांचा तुम्ही रोज ऐकत आहे ना आमचे, कारण त्या आकाशाचं मोल कधीच कुणाला सापडलेलं नाही. म्हणून शेवटी महाग ठेवलं मला त्यांना. म्हणून या ठिकाणी आकाश महाराज हे सुद्धा आज माझ्या या कीर्तनाला उपस्थित आहेत. गावातील आमचे महाराज मंडळी, हार्मोनियम गुरुवर्य देवीदास गुरुजी महाराज हे सुद्धा आज माझ्या अल्पशा वाणीला त्यांनी साथ संगत या ठिकाणी दिलेले आहे. आणि माझ्यावर काही संकट येऊ नये म्हणून इकडून माझे संरक्षण मंत्री म्हणजे आमचे चोपदार महाराज हे सुद्धा अगदी सज्ज आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक, सर्वांच्या चरणी नतमस्तक. सर्व मंडपातील माझ्या समोरच्या बसलेल्या मंडळींना या ठिकाणी वंदन करतो. आजूबाजूला बसलेले सर्व माझे त्यांनाही वंदन करतो. देवतेला वंदन करतो. आणि आपल्या या चिंतनासाठी निवडलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायला वंदन करून या अभंगाच्या चिंतनाकडे येतो. विठ्ठल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हा आम्हाला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, हे पहिलं फाउंडेशन. आणि म्हणून करता न मिळणारा नरदेह प्राप्त झाला. आणि प्राप्त झाल्यानंतर मानवाच्या देहाला आल्यानंतर
कर्म कोणते करावे हे सांगणारे संत महाराष्ट्रात जन्माला आले. आणि त्या संतांनी या मनुष्य देहाला एक नियमावली सांगितली महाराज. जीवन परिपक्व जर करायचं असेल तर मनुष्य जन्म हे अधिष्ठान आहे आणि या अधिष्ठानाने तुमचं जीवन परिपक्व होत आहे. म्हणून या फळामधले लक्षात आलं, या फळामधले कोणत्या परमार्थातल्या फळामधले हे ज्ञानी अग्रगण्य ज्यांचं जीवनमुक्त झालं महाराज, अशा जीवनमुक्ताचा आल्याला परमार्थातला अनुभव तुकोबरा व्यक्त करतात. व्यवस्था आणि अवस्था दोन बाजू. व्यवस्था संसारात पाहतो, लक्षात घ्या. व्यवस्था म्हणजे संसार आहे. हे जे दिसतंय ना आपल्याला डोळ्यानं, हे काय, हे व्यवस्थेसाठी. पण अवस्थेसाठी ज्या जीवानं कष्ट घेतले ना दादा, त्यांचं नाव महात्मेत महाराज. म्हणून आपल्या डोळ्या देखत व्यवस्थेकडे कधी पाहिलं नाही पंचाल गुरुजी, पण अवस्थेकडे ज्याने पाहिलं, आपल्या समोर ज्याने देह भगवंताच्या चरणी लीन केला आणि देह गेल्यानंतर आता महाराष्ट्र त्यांच्या पायावर चरणावर लोळतो, ही माऊलीचा करवाडी. आता इस कोने होने ना, आता इस कोने होने ना, आता इस कोने होने ना, वैराग्याच्या गोष्टी ऐकिला टाकाणी, आता इस कोने होणे नाही, आता इस कोने होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकिला टाकाणी, आता इस कोने होणे नाही, आता इस कोने होणे अनुभवाचं प्रमाण. आता आईशे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता आईशे कोणी होणे नाही. जीवन महाराज परिपक्व त्या दिशेनं त्या मार्गाने चाललं पाहिजे. लक्षात आलं. आणि म्हणून करता या मानवी देहाला आल्यानंतर बरं का, जीवात्मा परिपूर्ण केव्हा होतो महाराज, जीवात्म्यानं त्या परमात्म्याला ओळखल्याशिवाय तो जीवात्मा परिपूर्ण होत नाही, तो परिपक्व होत नाही. हे त्रिवार सिद्धांत खरा आहे. म्हणून करता जीवनामध्ये आपल्याला मानव देह न मिळणारा मिळाला, न मिळणारा मिळाला, पण काहींना कळाला आणि काहींना कळाला नाही, आणि काहींना तर मिळालाच नाही. ज्यांना कळालाय त्यांना मिळाला नाही, नाही मिळाला पण कळाला. पण ज्यांना मिळालाय त्यांना कळाला नाही, आणि ज्यांना कळालाही नाही मिळालाही नाही. पशु काय पाप पुण्य अखंड हरिनाम सप्ताह इकुरका नगरीमध्ये 5 दिवस झाला सप्त्याला. हे कुणाला कळायले? जेवढे मनुष्याच्या देहाला आलेले जे काही जीव आहेत त्या जीवांना फक्त सप्ताह चालू आहे. आज 5वा दिवस आहे. लक्षात घ्या. हे कुणाला कळायले? आणि कहे दान हो नाही गोते, आणि कहे दान नाही गोते, नाही गोते, आणि कहे ज्ञान नाही कोटे. हे ज्ञान फक्त मनुष्य येऊन आहे. म्हणून आपण सप्त्यामध्ये मंडपामध्ये येऊन बसलो महाराज. आपल्याला ज्ञान आहे, बरोबर आहे की नाही? या ठिकाणी गाई म्हशी बैल भरपूर आहेत, पण 5वा दिवस उजाडलाय. त्यांनी कधी म्हटले का चला आज नवीनच दिसायला या कीर्तनाला? म्हणलं का? आणि कहे ज्ञान, बस सिद्धांत प्रमाणाचा संपला. पण हे ज्ञान कुणाला घातलं भगवंताने? हे पूर्ण भक्तीचं, ज्ञानाचं, वैराग्याचं जर ज्ञान घातलं असेल तर फक्त
या मनुष्य देहाला आहे महाराज. लक्षात आलं? बुद्धी कोणाला आहे? मानवाला आहे. विचार कोणाला आहेत? मानवाला आहे. म्हणून या विचारानं लक्षात घ्या, याच्यामध्ये बी चिंतन आहे. विचार दोन प्रकारचा आहे. विचार दोन प्रकारचा आहे. एक सुविचार आणि दुसरा कुविचार आहे. लक्षात घ्या. एक अनीती आहे आणि दुसरी सुनीती आहे. बरोबर आहे? असा दोन प्रकारचा मार्ग सांगितलाय. एक वासना आहे आणि दुसरी उपासना आहे. वाह वाह. मग वासना घेऊन जर देवाकडे गेला तर देव बघत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला देवाकडे जायचंय, वासना घेऊन जाऊ नका. देव पाहायचा आहे, वासना घेऊन जाऊ नका. देव जर पाहायचा असेल आणि नव्हे देवच व्हायचा असेल तर उपासना घेऊन देवाकडे जा. वाह. हे मानवी देहाला आलेलं ज्ञान आहे महाराज. लक्षात आलं? म्हणून करता जे आज या मृत्यू लोकांमध्ये जे जीवनमुक्त झाले, हे वासना घेऊन देवाकडे कधी गेले नाही, ते उपासनेनं देवाकडे गेले म्हणून देव झाले. विठ्ठला देव झाल्याबरोबर नव्हे सर्वत्र अनुभव त्यांना आला महाराज. विष्णुमय जय वा वा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे जीवन कधी होईल हो आपलं असं? विष्णुमय जग होय चोपदार. कधी व्हायचं आपलं जीवन विष्णुमय जग? हे आपण कधी आपल्या जीवनाकडे विचार केला का? मला सांगा. सप्ता निस्ता कोपनाच्या गव्हाच्या चपात्या खायला नाही महाराज. आपलं जीवन विष्णुमय होण्यासाठी. काय करायचंय मला सांगा. पट्टी किती उरली जाऊ द्या तिकडं, पण जीवनामध्ये सत्यामध्ये परिवर्तन किती जाणार झालं हे सत्यातला आउटपुट आहे. सगळे माणसं महाराज जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, त्याचं नाव कीर्तन. विठ्ठला त्याला क्वालिफाईड ज्ञान लागते महाराज. अकुरेट जीवन जगायचं असेल फक्त 22 वर्षे जगा, ज्ञानोबा रायासारखं अख्खं विश्व वंदनीय होतात. लक्षात घ्या. पण जीवन बनवण्याची लक्षात घ्या. ज्याला वाटतं ना माझं एक जीवन बनलं पाहिजे आणि मी माणूस म्हणून जन्माला आलोय, माझा सिद्ध हक्क आहे तो बनण्याचा. पण तुम्हाला सांगतो असं जीवन बनवणारी या विश्वामध्ये व्यक्तिमत्व जर सांगायचं म्हटलं तर अवघ्या 16व्या वर्षी विश्वाला ज्ञान दिलं. हे जीवन परिपक्व आहे. ब्रह्माची केले विश्व ब्रह्माची केले
जीवन म्हणतात. लोपलेलं ज्ञान ज्या महात्म्यानं महाराज चराचराला भिनवलं असं वयाच्या 16व्या वर्षी. कितव्या वर्षी आप्पा? वयाच्या 16व्या वर्षी विश्वाला ज्ञान नव्हे विश्वच ज्ञानी केलं महाराज. अशी ताकद आहे महाराज या देहामध्ये. वय किती? 16 वर्ष. म्हणून करता मोठं होण्याचं माणसाला जर प्रवेशद्वार असेल तर त्याचं तरुणपण आहे. हे शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी. ज्याला मोठं व्हायचंय ना त्याला मोठं होण्याचं कारण एकच आहे, त्यानं तरुणपणाकडे प्रवेशद्वाराकडे बघायला पाहिजे. राजे छत्रपती याच मातीमध्ये जन्माला आले. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. वय किती? याला परिपक्व म्हणतात. लक्षात घ्या. आपलं जीवन तुम्हाला सांगतो जर परिपक्व करायचं असेल तर त्याला आध्यात्मिक परिपूर्ण व्हायला पाहिजे. म्हणून राजा छत्रपतीला अध्यात्माची जोड होती तुकोबरायची, म्हणून हे परिपक्व झालं महाराज. विठ्ठला नाही महाराज, माणसाच्या जन्माला आल्यानंतर लक्ष घ्या त्याच्यासाठी सप्त आहे बरं. सप्ते म्हणजे माणसाची करमणूक नाही महाराज. इथं जीवनाचा उद्धार करण्याचं ताकद या मंडपामध्ये. लक्षात घ्या. याला जोक म्हणू नका, याला सोंग म्हणू नका दादा. किती दिवसाचं पुण्य आपलं, म्हणून इथं मंडपामध्ये यायला प्राप्त झालात आपण. लक्षात घ्या. अवघड आहे महाराज. कारण जीवनामध्ये जो विचारानं जगतो ना दादा त्याचं कधीच महाराज बिघडत नाही. विचार महत्वाचे. हे संत विचारानं जगले आणि जीवन मुक्त ही अवस्था प्राप्त झाली त्यांना. अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी महाराज काही गोष्टी त्यागल्या पाहिजेत रमाकांत महाराज. लक्षात आलं. म्हणून त्यागल्याशिवाय जीवन नाही. पखावज अलंकार व्हायचंय, जीवन त्यागलं पाहिजे, त्याला घासलं पाहिजे महाराज. देरे हरीण पानगावरी मिळायला सोपं आहे का ते? जन्म गेला 200 बोल पाठ आहेत पण एक पण वाजवायत नाही भाजणार. त्यागी जीवन लागते, त्यागी जीवन. मी बनल मृदंगाचार्य बनल, मी गायनाचार्य बनल, मला काही संताविषयी विचार मांडता येतील का याच्यासाठी नरदेह दिलेला आहे. दुसऱ्याच्या उचापती करण्यासाठी जन्म नाही. कारण जर का आपल्याला ते जर आपल्या वाणीनं अन्न खाताय आणि याच अन्न खाणाऱ्या वाणीने जर आपण दुसऱ्याची निंदा करताय तर आपलं कधीही चांगलं होणार नाही. विठ्ठल म्हणून परमार्थाचा अनुभव येणारे हे महात्मे आहेत. अनुभव 2 आहेत, एक संसारातला आणि दुसरा परमार्थातला. परमार्थातला अनुभव ज्याला आला ते एकमतेचा अनुभव आहे. एकमत आहे परमार्थामधली, एकात्मता एकमतेचा अनुभव आहे. कोणत्याही संताला विचारा त्यांच्याकडे अनुभव एकमतेचा आहे. पण संसारातला जर अनुभव विचारला तर एकमतेचा अनुभव नाही महाराज. संसार म्हणलं की भिन्न आहे, वेगळेपण आहे, काल मर्यादा, वस्तू मर्यादा आणि देश मर्यादा आहे संसाराला. लक्षात आलं. काल, देश आणि वस्तू मर्यादा संसाराला आहे. पण परमार्थाला काल मर्यादा नाही, वस्तू मर्यादा नाही आणि देश मर्यादा नाही. लक्षात आलं. संसार म्हणलं की लक्षात घ्या. आता माझा अनुभव वेगळा, आकाश महाराजाचा अनुभव वेगळा, साहेबाचा अनुभव वेगळा. बरोबर आहे का नाही? हे संसारातल्या गोष्टी आहेत. अनुभव वेगळा आहे. कारण एकच वस्तू आपण वेगळ्या वेगळ्या अनुभवानं पाहतो. कीर्तन झाल्यानंतर 2-4 आपले साधक निघाले गावाकडे आणि मोबाईलची टॉर्च लावलेली, पण एक जणाला भास झाला आणि पुढे गेल्यानंतर तिथंच क्लास महागलच्याला सांगितलं मोठा साप आहे म्हणले. आणि मग जी डोळसर माणूस होता त्यानं सारलं पहिल्याला बाजूला बघू द्या. अरे काय द तू साप नव्हते, पाचटीचा पाचूळ आहे.
वाजवा सगळेजण एकदा. रज्जू सर्पाकार भाषे हे कुठला अनुभव सांगितला मी? संसारातला. पहिला आला म्हणला साप आहे, दुसरा आला म्हणला पाचट पडलंय, तिसरा आला मागून नाही म्हणला वाटवर भळय म्हणले. ती भळ उन्हाळ्यात भळी जेवारीच्या रानात पडत ती बळय म्हणले आणि तुम्ही काय सांगायला लागला? साप एकच वस्तू आहे पण अनुभव भिन्न आहे. पण आमच्या परमार्थाकडे चला आणि महात्म्याला विचारा परमार्थातला अनुभव. चला आळंदीला ज्ञानोबराला विचारा. ज्ञानोबरा आळंदीमध्ये अधिष्ठान आहे तुमचं. त्या ठिकाणी 22व्या वर्षापासून आलेला अनुभव प्रगट करा आमच्या पुढे. साधकाने विचारल्यावर नंतर ज्ञानोबराने सांगितला अनुभव. अवघाचे संसार सुखाचा करीन आणि आनंद भरीन. ही आल्याला परमार्थातला अनुभव ही संतांनी सांगितला. चला शांती ब्रह्मनाथ महाराज चला पैठणला आणि विचारा नाथांना महाराज आलेला अनुभव व्यक्त करा. आम्ही साधक तुमच्याकडे आलेलो आहेत. आणि मग नाथांनी सांगितलं अवघे चित्रैलोके. माझ्या थोडं शब्दाकडे लक्ष द्या. ज्ञानोबराने काय व्यक्त केलं? अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन. नाथाने काय व्यक्त केलं? तोच अनुभव नाथाला आला आणि त्याने सांगितलं अवघे चित्रैलोके आनंदाचे. आता परमार्थातली एकात्मता सांगतोय मी. चला तुकोबरायकडे देऊला आनंदे कोंदलेत तिन्ही त्रिभुवन. हे तुकोबरायचा अनुभव. काही वेगळेपणा वाटला हे तुम्हाला? परमार्थातला अनुभव हे एकतेचा एकमतेचा आहे पण संसारातला अनुभव भिन्नतेचा आहे. म्हणून हे अपूर्ण आहे आणि परमात्मा हा पूर्ण आहे. विठ्ठला पूर्ण जर प्राप्त व्हायचं असेल तर आपल्याला काहीतरी महाराज साधना करावी लागेल. महाराज साधना केल्याशिवाय आपल्याला साध्य होणार नाही. जे साध्य करायचंय त्याच्यासाठी साधना सांगितली आणि साधना केल्याशिवाय ते साध्य प्राप्त होत नाही महाराज. म्हणून करता या अधिष्ठानाला या मनुष्य देहाला आलात. चांगले विचार आहेत, चांगली बुद्धी आहे, बरोबर आहे. हो विचार बुद्धीवर आहेत आणि विचारावर कर्म आहेत. रोजच्या झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्या हाताला जे कर्म होतात ना हे कशावर आहेत? विचारावर आहेत. विचार कशावर आहेत? बुद्धीवर आहेत. बुद्धी कशावर आहे? आता महाग जायचं पुढे जायचं महाग जायचं नाही इकडे यायचं. कर्म लक्षात ठेवा. कर्म विचारावर, विचार बुद्धीवर आहे आणि बुद्धी कशावर आहे? माझ्या डोसक्यावर. पुन्हा विचाराकडे आले चोपदार. लक्षात घ्या. कर्म विचारावर, विचारावर बुद्धी विचारावर. का माझं चुकायले आता? हा बरोबर आहे का? कर्म विचारावर, बुद्धी वाट विचार आहे. लक्षात घ्या. आणि बुद्धी कशावर आहे मग? तर बुद्धी रोजच्या पंक्तीत काय खाताव त्याच्यावर. वा युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार नसावी बासर निद्रा नसावी बासर आता लिंक लागली बघा. अभंगात प्रवेश करायचा आहे पण प्रवेश करत असताना संसार रूपी दारातून जायचं आणि परमार्थ रूपी दारातून बाहेर निघायचं. लक्षात आलं? तर आधी फाउंडेशन पक्क लागल मग इमारत उभा राहील ना. हा तसं रोजच्या आहारावर काय आहे? बुद्धी आहे. बरोबर आहे. आता समीकरण जुळवा. हा काय आहे? काय आहे? जेवणामधला
जेवणामधलं सात्विक काय मुझे क्या मालूम. जेवणामधलं सार जर नाही खाल्लं तर जेवण अपूर्ण हे शास्त्रानं सांगितलंय. म्हणून आहार घेत असताना त्याच्यातला सात्विकतेचा आहार जर घेतला तर त्या जेवणाची पूर्तता आहे. मला पांडुरंगजी महाराज पंक्तीला कोण कोण तुंप वाढतंय हो इथं नाही ना. माझ्या नाथांच्या घरी आई साहेब कळशीनं तुंप वाढायच्या वारकऱ्याला. हे वारकरी आलेत ना आई साहेबांनी कळशीनं तुंप वाढायचं. महाराज आता तुपाची ना आपली गाठ नाही. ते तुंप खाल्लं ना तुम्ही लोणी खाल्लं ना. जेवणातलं सार काय असेल तर तुंप आहे. पण आता सध्या काही तुंप खाणारे माणसं आहेत महाराज लक्षात घ्या. सात्विक वृत्तीचे माणसं आहेत. त्यांची बुद्धी कर्म विचार सगळे सात्विक आहेत. आकाश महाराज हा भातम तुपम खातम ते चित राहतम. भातम तुपम खातम ते चित राहतम. कारण त्याला काही टेन्शन नाही. सात्विक वृत्तीचा आहार आहे. 100 शिव्या दिल्या तरी सगळ्या डिपॉझिट खिशात आहेत पण महागारी एक सुद्धा नाही. हे कशाची ताकद आहे. जो तुंप आहार घेतो त्याच्यामधला राग नष्ट होतो महाराज. क्रोध नष्ट होतो. त्याच्यातला काम जातो महाराज. लक्षात घ्या ही वृत्ती त्याची निर्माण होती सात्विक आहारामुळे. म्हणून त्यांना राग येत नाही. आपल्यासारखं लसणाची मिरची खातन मोहगम डबडं घेऊन पळत कसलंच ब्रेक लागत नाही. कसलंच नाही. कारण का तमगुणी आहार खाल्ला की आपल्याला रजोगुणी विकार होतो. म्हणून आपल्याला राग सहन होत नाही. मग ही टाळण पकवाजन घ्या गुंडाळून आम्ही जातो. ही रागाची क्रिया पुन्हा लक्षात आलं का तुमच्या. मी का सांगतोय आहार सात्विक लागतो तर आपल्याला सगळी सृष्टी सात्विक दिसेल महाराज. मला इथं यायचं आहे. म्हणून करता जीवन परिपक्व बनवायचं आहे. आणि ज्याला जीवन परिपक्व बनवायचंय त्यानं काय खावं कुणाचं खावं किती खावं हे ज्याला कळालं त्याचं जीवन परिपक्व. विठ्ठल हात जोडून विनंती. असं कीर्तन कळायलंय का वा. नाहीतर मला देती घेती कुठेही कसा अर्थ लावू नका बरं का. जीवन परिपक्व व्हायचं आणि मनुष्य देह त्याच्यासाठीच आहे. अपुरं जीवन जगण्यासाठी नाही हो. परिपूर्ण जीवन जगलं पाहिजे तर त्याला पूर्णता आहे महाराज. अज्ञान डिलीट झालं पाहिजे आणि ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. जर ज्ञान प्राप्त करायचंय लक्षात घ्या मी काय बोलत होतो. तुमचा आहार व्यवस्थित लागल तुमचं आचरण व्यवस्थित लागल आणि तुमचे कर्म व्यवस्थित लागतील माय. तेव्हा त्या आपल्याला त्या अंतिम तत्वाचं दर्शन मिळेल. आपल्याला त्या अंतिम तत्वाचं दर्शन मिळेल. लक्षात घ्या हे सोप्या गोष्टी नाहीत. हा तुम्हाला सांगू का एक दृष्टांत. कुणाचं खावं याच्यावर बोलतो थोडं जाग येईल. आणि कसं आहे बरं का जीवनामध्ये आपण अवस्थेकडे पाहायचं का व्यवस्थेकडे. व्यवस्था पाहून जीवन जगायचं का अवस्था. हा लक्षात घ्या. आता अवस्था पाहून जीवन जर जगलं तर तुम्हाला तिथं पूर्णता आहे महाराज. पण व्यवस्था पाहून जीवन जगलं ना तुमच्या पदरात काही नाही महाराज. आले तसे गेले 84च्या फेऱ्यामध्ये. ही लक्षात घ्या. मी कोणत्या मुद्द्यावर बोलत होतो. जीवनावर छान जेवणावर म्हणते. काय खावं बरोबर लक्षात घ्या. डोळ्यासमोर चित्र उभं करा. 18 दिवस झालं युद्धाला. किती 18. शरपंजरी भीष्माचार्य भगवान परमात्मा पाहतोय 5 पांडव पाहतात आणि भगवंताने सांगितलं पांडवांना गुरु जिवंत आहेत. बघा विवळ अवस्था आहे. महात्म्यांच्या हातात असतं कधी जायचं ते. दक्षिणायन चालू होतं बरोबर आहे महाराज. दक्षिणायन चालू होतं आणि उत्तरायणची सुरुवात होणार होती. तोपर्यंत भीष्माचार्याचा प्राण कंठामध्ये होता. लक्षात घ्या हे गोष्टी का सांगतोय मी. आणि भगवंताने सांगितलं प्राण गुरुचा कंठामध्ये तोपर्यंत काही धर्माविषयी विचारा चर्चा करा. बघा काय वाक्य देवाचे.
धर्माविषयी चर्चा करा म्हटल्यानंतर सगळी मंडळी त्या ठिकाणी भीष्माचार्याजवळ आले आणि धर्मराजानं सांगितलं, हे महात्मान, हे गुरुवर्य, आम्हाला काही धर्माविषयी ज्ञान द्या. आणि हे भाष्य धर्माचं सांगितलं ऐकल्या बरोबर इकडं द्रौपदीला हसू आलं, मोठ्यानं हसली द्रौपदी, हसली द्रौपदी. आणि हसल्यामुळं पांडवानं काय केलं, आपल्या भीमदादानं द्रौपदीचा हात धरला. द्रौपदी, गुरुची अवस्था विवळ आहे, प्राण कंठामध्ये, तू हसतेच, आम्ही धर्माविषयी चर्चा करतो. आणि मग भीष्माचार्याने भीमाकडं पाहिलं, थांब भीमा, द्रौपदी का हसली मला याचं कारण विचारू दे. वाक्याकडे लक्ष द्या. आणि ज्या वेळेस भीष्माचार्य द्रौपदीला प्रश्न करता, द्रौपदी, धर्माने ज्या वेळेस धर्माचा विचार मांडलाय आणि तू हसतेच, कारण काय. द्रौपदीनं सांगितलं, आता धर्माचा विचार करताय काय. ज्या सभेमध्ये भारतातल्या, या महाराष्ट्रातल्या नव्हे, हस्तिनापूरच्या त्या राजाच्या राजगादीवरून त्या दुशासनानं उतरून भर सभेमध्ये भारत देशाच्या नारीचं रवी पांचाळी सभे माझी आणि सभे माझी रवी पांचाळी सभे माझी सभे वस्त्रहरण बसले वस्त्रहरणे द्रौपदीला भीष्माचार्य विचारतात, धर्माची भाषा केली, हसलीस. आणि द्रौपदीनं भीष्माचार्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. काय दिलं तर, दुशासन ज्या वेळेस भारताच्या स्त्रीचं वस्त्रहरण करतय आणि तुम्ही खुशाल खाली माना घालताय, धर्म कुठे गेलता, धर्म कुठे गेलता. रस्त्यावर एका स्त्रीचं वस्त्रहरण करतात आणि तुम्ही समोर असताना सुद्धा त्यावेळेला धर्म कुठे गेलता. हे भारतातल्या स्त्रीनं गुरुला विचारलेला प्रश्न आहे महाराज. आणि मग भीष्माचार्याने उत्तर दिलं. पंचाल गुरुजी, ज्या वेळेस द्रौपदी म्हणाली आणि आता धर्माविषयी चर्चा करताय, सांगितलं आता माझा धर्म जागा झालाय. त्यावेळेला का जागा नव्हता, दुशासनाचं अन्न खाल्लं म्हणून, माझा दुष्टाचं अन्न खाल्लं म्हणून माझी बुद्धी भ्रष्ट झाली आणि तुझ्यासारख्या पतिव्रत्या स्त्रीची इज्जत वाचवता आली नाही. हे भीष्माचार्याचं वाक्य. मग भीष्माचार्यासारख्याची दुशासनाचं अन्न खाल्लं म्हणून महाराज बुद्धी भ्रष्ट होती. आपल्यासारखे धाब्यावर जेवल्यावर किती होत्या. राग येऊ द्या, राग येऊ द्या, मला घेणं देणं नाही, पण आहार, युक्त आहार,
विहार नियम इंद्रियाचे सार. माणसाला बुद्धी कधी काय सुचल सांगता येत नाही. मला हे सांगायचंय, समाज जागा व्हावा का न व्हावा. आज त्या संतांनी देह आपला जे कष्टविलाय महाराज, कशासाठी? त्यांच्यासाठी कमी होतं का? कमी होतं का महाराज? परंतु आपली बुद्धी, आपल्या बुद्धी ज्याच्या घरामध्ये, दादा तुम्हाला सांगू का, विचारानं ज्याच्या घरामध्ये त्या सूत्रानं जे ज्यांचं जीवन आहे, विचार म्हणजे सूत्र आहे, आणि सूत्रानं त्या विचारानं सात्विक आहारानं ज्यांचं जीवन आहे, त्यांच्या घरातले लेकरं लाल दिव्याच्या गाडीत येतात. लाल, हे महाराष्ट्रातल्या विचाराची श्रेणी आहे. कोणत्या? लाल दिव्याच्या गाडीत येतात. कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, तहसील, डेप्युटी कलेक्टर, काही तुम्हाला सांगतो त्या विचाराची श्रेणी ती दाखवतात. ही पुनर्जन्मातले DNA लक्षात आलं का? म्हणून करता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आल्यानंतर माणसाचा जन्म मिळालाय, विचारानं जीवन जगलं पाहिजे. नसता काही जणातल्या घरातले लय विचार वेगळे आहेत महाराज. लक्षात आलं का? मला काय म्हणायचंय, आपल्या लेकराच्या डोक्यातले विचार बदलायचे का डोक्याच्या हेअरस्टाईल बदलायच्या? सांगा बरं, काय बदलायचं? सुमन आका सांगा बरं. तुम्ही कुठं बसल्यात? कडूबाई, काकू कुठं आहेत? सांगा मला, लेकराचे विचार डोक्यातले बदलायचे का केसाचं वळण? काय बदलायचं? कलियुग आहे म्हणून सांगायला लागलोय मी. कारण का ज्याच्या डोक्यातले लेकराचे विचार बदलले ते लेकर महाराज एज्युकेटेड, शिक्षण झाले महाराज, त्यांचे परमार्थामध्ये महाराज अग्रगण्य झाले महाराज. हे विचारानं वागणारी मंडळ आहे महाराज. न पावी जैस वा, न पावी विचारा वाचून न पाविजे समाधान. काय प्रमाण महाराजांनी दिले महाराज. विचार हा परिपक्व करणारा आहे महाराज. म्हणून विचारानं माणसं जगायला पाहिजे. विचार पाहिजे महाराज. आणि माझ्या महात्म्याकडे ते विचार होता महाराज. विचारा वाचून न पाविजे समाधान. ज्याच्या घरात विचार नाही त्याच्या घरातले लेकर माहिती मुहगोम पळत सुटलाय आकाश महाराज. हे विचार तुमचे कुठं नेतील? कुठं नेणार आहेत? अरे आपण कोणत्या योगात जीवन जगायलोय? हे पुन्हा मिळणार आहे का? न शरीरम पुन्हा पुन्हा पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. एकदा गेलेलं शरीर किती पैसे कोठीवरी जरी दिले मग का? मला हे सांगायचं. मग का आम्हाला विचार आहे, ज्ञान आहे, मग परिपक्व का होत नाही? लक्षात घ्या दादा, जन्मच आपल्याला त्याच्यासाठी मिळालाय. म्हणून तुकोबरायासारखे अग्रगण्य या ठिकाणी महाराज महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्यानंतर स्वतः परमार्थाविषयी आत्मज्ञता महाराज या ठिकाणी सांगतात. आम्हाला नव्हे आम्ही या ठिकाणी जन्माला का आलो याचा आम्ही स्वतः आम्ही भाग्यवंत आहेत असं शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे भाग आला रे म्हणजे तुका म्हणे भाग आला रे म्हणजे तुका म्हणे
तुकोबरायांनी सांगितलं, आमचा जे जन्म झाला ना दादा, संसारी जन्मी जे याची लागी. हा, जे कर्म करायचे ते योग्य रीतीने आम्ही कर्म केलं आणि म्हणून आम्हाला देव कळाला महाराज. हा, आणि हे देहाला आल्यानंतर देवच कळायला पाहिजे महाराज. हा, तर या जन्माचं काय आहे सार्थक आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखली. असं जात असते का बाबा आपसूर आमचं बी काय? नाही नाही छान. कारण त्याच्यातले तज्ञ ते कसं आहे जात एखाद्या वेळेस काय होत नाही. कसं असते आपल्याला, मी कधी भजन, आता पांडुरंग महाराज माझ्या समोर आहे, मला जर सारे गमाची ओळख करून दिली असेल उग थोडी, तर ते आमचे गुरुजी पांडुरंग महाराज. कारण आमच्या गावामध्ये येऊन त्याने कसे काय होईना पण सारे गम सांगितले, पण मी त्याच्यातला पूर्ण नाही बरं का, लक्षात घ्या. मी माफी मागतो, माझा जरी स्वर गेला तरी थोडस माफ करा. संसारी जन्मी जी याची लागी. आपल्याला संसारामध्ये जन्म का मिळाला हे तुकोबरायांनी या ठिकाणी मांडले महाराज व्याख्यान. कारण का आम्ही भाग्यवत, म्हणून आम्हाला या ठिकाणी महाराज पंढरीची वारी करता आली. आम्ही त्या ठिकाणी वारकरी झालो महाराज या देहाला आल्यानंतर. लक्षात घ्यावं काय भूमिका आहे. या देहाला आल्यानंतर एक साधक बनावा. साधक नाही बनता आलं, एखादा दाता बनावा. दाता नाही बनता आलं, एखादा राजा बनावा. राजा नाही बनता आलं, लक्षात घ्या एक महात्मा साधू बनावा महाराज. आता मला सांगा, ह्या जर यादीत कुठंच बसत नसल तर ते आईच्या पोटाला दगड आला काय? मातेची खोळे दगड आला पोटासी, मातेची खोळे दगड आला पोटासी, मातेची खोळे दगड आला पोटासी, मातेची खोळे दगड आला पोटासी. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, आता पिना डोळे, आता पिना डोळे, मातेची खोळे दगड आला पोटासी, मातेची खोळे दगड आला पोटासी. मी सांगत नाही, प्रमाण सांगते. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, तुझं अद्यापी न कळे, तुझा अद्यापी न कळे, मातेची या खोळे दगड आला पोटाशी. मग दगड आला उगीच त्या 9 महिने 9 दिवस त्या मातेला कष्ट झालं महाराज त्या पिंडाचं. काय करायचंय अशा जन्म प्राप्त होऊन मला सांगा. म्हणून जन्माला आल्यानंतर आपण या जर यादीत बसलो नाही ना, मग तुम्हाला सांगतो आपला पाहुणा कोण आहे माहिती का? यमाचा पाहुणा प्राणी माऊली सांगतात
चांगले केले नाहीत तर यमाचा पाहुणा, मग पाहुणा यम व्हावा का देव व्हावा? पाहुणा यम व्हावा का आपला देव व्हावा? हा? कोण व्हावे? आपले पाहुणं जोडायचे आपल्याला, मग पाहुणा यम जोडायचा आहे का देव जोडायचा आहे? पण लक्षात घ्या, तुम्ही म्हणता यम बी जोडला तरी मारायचंय आणि देव जोडला तरी मारायचंय. बरोबर आहे की नाही महाराज? मरण दोन्ही कुठं नाही. ज्ञानोबा गोडचिंतन करतात. अगा उजवाटा चालावे वा वा वा. का पायेची शिनवावे, तरी आडराणी धावावे तरी त्याची. हा गोडचिंतन आहे महाराज. तुम्ही वेड्या वाकड्या वळणाने बी गेलं चालत तर पायाला चालावंच लागणार आहे ना, आणि सरळ मार्गाने जरी गेलं तरी पाये चालणार आहे. त्यानुसार गोड चिंतन करतात हो. पायाला चालणं, पण लक्षात घ्या मार्ग सरळ आणि एक बरं ह्याच्यातून सोपं करून सांगतो. मरण दोन्ही कुठं नाही, इथं या बरं का. तुम्ही सुज्ञ मंडळीत म्हणून या ठिकाणी माझ्या पण आत्मयातून निघाल्यात ही, मी काही मनानं पाठ करून आलेलो नाही. कारण का सिद्धांत आणि दृष्टांत याची सांगड असल्याशिवाय कीर्तन त्या ठिकाणी महाराज भर होत नाही. मला सांगायचंय काय, मरावं कसं, कोणत्या वाटेने जाऊन मरायचंय तर एक ठिकाणी तुम्हाला रामायणातला सिद्धांत सांगतो. काळ नेमीला राजा रावणानं सांगितलं काय, सूर्य उदयाच्या अगोदर काय कर तर हनुमंतरायाला आश्रमामध्ये गोवून ठेव. बरोबर आहे? कुणाला सांगितलं? काळनेमीला सांगितलं राजा रावणानं. काळनेमी म्हणला रामाच्या दूताला जर आड आलं आपला बुकनाच आहे म्हणला. म्हणजे ह्याला कळालं, कुणाला? काळनेमीला कळालं की आपला बुकना आहे. मग राजा रावणाला सांगितलं महाराज काळनेमी म्हणतोय हे कर्म मला कशाला सांगायलाय? राजा रावणानं सांगितलं जर का तो नाही केलं तर माझ्या हातानं तुझा. काळनेमीला कळालं मग मरावं कुणाच्या हातानं. लक्षात आलं का? मरावं कुणाच्या हातानं? काळनेमीनं विचार केला रावणाच्या हातानं जर मेलं तर 84चा फेरा आहे. बरं का? रावणाच्या हातानं मेलं तर 84चा फेरा आहे, आणि रामाच्या सेवकाच्या हातानं मेलं तर वैकुंठ आहे महाराज. मरावं कसं हे ज्याला कळालं त्याचं नाव काळनेमी. लक्षात घ्या. तसं आपण वाटेवर चाललो, लक्षात घ्या. म्हणून एक परमार्थाची वाट आहे आणि दुसरी संसाराची वाट आहे. लक्षात घ्या माय बाप. म्हणून या ठिकाणी जन्म मानवाचा मिळाला, म्हणून या ठिकाणी ज्याने आपल्याला सरळ मार्ग सांगितला, ज्याने मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तिनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोटे काही. म्हणून ज्या मार्गाने मुनी गेले त्या मार्गाने तुकोबऱ्या म्हणतात आम्ही चाललो. म्हणून बघा जगद्गुरु तुकोबऱ्याला स्वतःला भाग्य समजतात का नाही?
ज्या ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरीचं पारायण जगद्गुरु तुकोबरायाला घडलं महाराज, म्हणून ते भाग्यवान समजतात महाराज. मग आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असावी का नसावी? वा, आनंद आहे. जीवनामध्ये येऊन 9000 वव्या नाही वाचणं झाल्या नका वाचू, पण एक तरी ववी अनुभवावी. हे जीवाचं कल्याण करणारी ओवी महाराज. जीवन असं सजलेलं पाहिजे, सजलेलं. जे माझ्या संतांचं जीवन सजलं महाराज. अक्षर उघडून प्यावे लागतात, तेव्हा त्या अक्षराचा रस प्राप्त होतो महाराज. नसता वाचणं वेगळं आहे आणि अक्षर उघडून पिणं वेगळं आहे. अभंग म्हणणं वेगळं आहे महाराज, पण अभंगातला गाभा चाकणं हे वेगळं आहे विठ्ठल. म्हणून माणसाच्या देहाला आल्यानंतर आपल्याला हे सत्कर्म करता येतात. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणले, म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या संतांनी सांगितलेला मार्ग आणि त्या मार्गाने गेलो आणि भक्ती रूपाने देवाकडे गेलो. आम्ही बाकीच्या साधना काही केल्या नाहीत महाराज. आम्ही एकच भगवंताचं नामस्मरण आमच्या जीवनामध्ये घेतलं, भगवंताची भक्ती केली, सत्य कर्मानं वागलो. नवे नवे त्या नामावर निष्ठा असल्यामुळं आम्हाला त्या नामानं देव कळाला आणि म्हणून त्या देवानं आम्हाला महाराज काय केलं? अभंगाचं पहिलं चरण. पिकलेली आस में कडूपण गेली, 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 पिकलेली आस में कडूपण पिकली आस ही भक्तीतला गोडवा आहे महाराज. लक्षात माणसाच्या जन्माला आल्यानंतर दादा देव भक्तीचा स्वीकार करतो महाराज. कारण जीवन आपलं असं ओतलं पाहिजे हो. कारण जीवनाचं जे काय रहस्य आहे हे परमात्म्याशी निगडीत असलं पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणले, आम्ही माणसाच्या जन्माला आलो आणि आम्ही भाग्यवान स्वतःला समजलं आणि देवाचं नामस्मरण करून आम्ही भक्तीचा प्रचार केला आणि त्या भक्तीनं देव प्राप्त झाला. त्या देवानं काय केलं? पिकली या शेंद कडूपण गेले. आता शेंद म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एक उदाहरण तुकोबरायने इथं पद घातलेलं आहे. शेंद म्हणजे शेंदाड. आता शेंदाड राहिलं नाही बाबा का? राहिलं? पहिले शेंदाड होतं, बरोबर आहे. आणि त्या शेंदाडाचा वास असा सुगंध येत होता महाराज. आणि त्या सुगंध असा दरवळायचा आणि ज्या हवेला ज्या दिशेनं सुगंध येतो त्या दिशेनं त्या शेंदाडाकडे माणसं जायची, बरोबर आहे.
मग शेंदाड कधी बनतय टोपदार? शेंदाड कधी बनतय काहीच माहित नाही, खाल्लंच नाही म्हणे. अहो शेंदाड कधी बनतय? पिकल्यावर. वा, पण त्याच्या पिकायच्या अगोदर त्याच्यातला काही तर असं ना हिरवटपणा, कडवट. बरोबर आहे का नाही? हे बघा किती गोड शेंद नाही हो. तसं 3.5 हाताचं शेंदाड पिकावं लागतं. वा वा. ही शेंदाड पिकल्याशिवाय गोडपणा येत नाही हो. जीवन सजत नाही. तो कोबरा येडे नाही. हा, ही 3.5 हाताचं शेंदाड पिकवावं लागतंय. हा, इथला हिरवटपणा गेला त्या शेंदाडाचा, पिवळटपणा आला. हिरवटपणा गेल्याशिवाय पिवळटपणा येत नाही, आणि पिवळटपणा आल्याशिवाय आतून गोडपणा येत नाही. तसं या शेंदाडाचा जहागिऱ्या गेल्या पण फुगिऱ्या गेल्या नाही. कसं पिकायचं? पिकायचं कसं? पिकत नाही महाराज, नाही पिकत. गेल्या इकू इकू बरबाद झाले तरी असाच आहे. काय जीवन म्हणायचं? जीवन पिकलेलं आणि सजलेलं लागतं महाराज. या परमार्थातला आनंद आहे महाराज हा. म्हणून जीवन काय सांगायचं मग. एक आडोष्टाची येत होती शिंपले महाराज. काय लोक करतील सांगतात ना, विनोद म्हणून नाही, एक ओघाला आलं म्हणून सांगतोय. पहिले एक टीव्हीला जाहिरात येत होती, एक कंगवा केसाला लावायचं, एका लेडीजच्या असा केसाला कंगवा लावायचा, आणि ते ट्रॅक्टरनं कंगवा वाढायचा तरी निघत नव्हता. ट्रॅक्टर लावायचं त्याला आणि कंगवा तिथंच. का? कारण तो शॅम्पूच तसा होता. लोकांनी टॅम्पू विकले पण शॅम्पू लावायचा सोडला नाही. ही भूमिका आहे. वरपांगी जीवन नकोय, लक्षात घ्या. अहो ही भोग जीवन कुठपर्यंत सांगा मला. काय करायचं अशा जीवनामध्ये? याचा नाश होणार आहे, लक्षात घ्या. पण जी अविनाशी तत्व आहे याला ओळखा ना, याला ओळखा. आणि ही ओळखल्याशिवाय जीवन परिपूर्ण नाही, पिकत नाही. म्हणून शेंदाड कधी पिकलं हे तुम्हाला सांगतो. पिकाली आसेन. प्रमाण झालंय. पिकलं कधी हे सांगायचे मला. कधी पिकलं रमाकांत महाराज? जेव्हा देठ शेंदाडाचा आणि देठाचा संबंध तुटतो. लक्षात घ्या तुम्ही ज्ञानी माणसं. देठाचा ज्यावेळेस पिकल्यानंतर देठाचा आपोआप संबंध तुटताय, तसा संसार रूपी देठाचा संबंध या शेंदाडाचा तुटल्याशिवाय परिपूर्ण तो शेंदाड होत नाही. त्याला परमार्थाची गोडी आली पाहिजे तरच ते पिकलं. नसता शेंदाड आहे. तो कोबरा आहे म्हणले आम्ही पिकलो महाराज, पिकलो आम्ही, सजलो महाराज. म्हणून त्या परमात्म्यानं महाराज एकदा का पिकलं ना महाराज भक्तीनं, काय करतात व काम करत? काम क्रोध लोभ निमाले ठाई. 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 सृष्टी झाली हो, अवती सृष्टी झाली. काम क्रोध लोभ निमाले ठाई. काम निमाले ठाईची. त्या भगवान परमात्म्यानं आमच्यावर कृपा केली. आमचं जीवन भक्तीमध्ये परिपक्व झालं आणि अवस्था काय प्राप्त झाली? काम क्रोध लोभ निमाले. काम क्रोध आणि लोभ. बघा याच्यावर जर चिंतन करायचं म्हटलं तर आता अवघड आहे. कामानन क्रोधानन कामाची कुतवाली आणि नडली बहुतासी. कामाची कुतवाली आणि हरिहराची अमृते तो भय नाही त्यासी. हरिहराची अमृते तो भय
कामानं क्रोधानं ज्याच्यावर डल्ला मारला त्यांची यादी सांगितली महाराजांनी. ही काही साधे माणसं आहेत का? ही दडूनच बसलेत. कधी आपल्या जाळीत माणूस येतोय की लक्षात आलं? मग यांना काय करायचं महाराज? मारायचंय. तर यांना मारण्याचं एकच साधन आहे, देवाची भक्ती महाराज. निष्ठा पाहिजे त्याच्यावर, आणि मग अशी अवस्था प्राप्त होते महाराज. काम क्रोध लोभ निमाले ठाईस, आणि सर्व किंवा अवघी आनंदाची सृष्टी झाली. मग एकदा का तुम्हाला आनंदाची सृष्टी झाली ना, मग तुम्हाला कुत्र्यामध्येही देव दिसतो, तुम्हाला पशुमध्ये बी देव दिसतो, तुम्हाला ह्या वृक्षामध्ये खांबामध्ये नव्हे जिथं जिथं दृष्टी जाईल तिथं तिथं आनंदमय वातावरण आणि आनंद होतो महाराज. अवघी आनंदाची सृष्टी झाली. मग अशी अवस्था आपली कधी होईल दादा? कधी होईल? किती सप्ते ऐकल्यावर होईल का? पण लक्षात घ्या, निश्चयाचे बळन तुका म्हणे त्याची फळ. फळ मिळतंय पण निश्चय केला पाहिजे. अहो त्या मेंढरीच्या पिलानं निश्चय केला. पावसाळ्याचे दिवस धनगर बाबाने मेंढ्या हाकल्याने एक पिलू चुकलं आणि त्या गुहेत गेलं. ती गुही वाघिणीची. वाघीण त्या वेळेला आली, म्हणली माझ्या जागेवर कोण आहेत? ती म्हणला आता काय खरं नाही, मेष राजा आहे म्हणला. मेष राजा आहे. तिनं मेष राजा म्हणलं की हुई महागारी. जी पळायला लागली महाराज, बिहपान लागलं तिला. कशी पळायली? धिकपान नाही, बिहपान लागलं. आणि ती पाहिलं कोलेनं. कोला म्हणला वाघीनेच ना तू? हो. काय झालं पळायला? म्हणली माझ्या जागेवर कब्जा केला. काय म्हणतात त्याला? अतिक्रम केलं. म्हणले कोणी? म्हणले मेष राजा आहे म्हणून बेनं मला खाऊन टाकत होता, पण मी पळाले, जीव वाचवला. कोल म्हणला इडीच म्हणला काय झालं? अग तू वाघी नाहीस, मेष राजा म्हणजे कोण? ती म्हणली कोण रे दादा? म्हणले मेंढीचं पिलू. पण हिची छाती धड धड करायलेली. हिला वाटलं दुसरंच आहे. म्हणला चल म्हणला माझ्या सोबत. आणि दोघाच्या शेपटाची ती वाघीण म्हणली गाठ मारू असं न ग माय म्हणलं. परत गेले. आणि मग आता निश्चय कसा कोकराचा? त्यानं वाटलं आता आपल्याला दोघं फराळावर संपित. काय करावं लागेल? पण निश्चय केला त्या मेंढराच्या पिलानं. आणि जवळ आले की त्यानं मधूनच म्हणतंय काय रे कोल्या, रोज 10 वाजता खायला घेऊन येत होता, आज 12 वाजविलेच. एवढं म्हटल्या बरोबर मधून जी वाघी नाही ती आता जी झापा टाकीत पळाली. ही कोल लोणनं माग लोंबत. जीव वाचवला का नाही कुणी? अहो त्या मेंढराच्या पिलानं जीव वाचवला का? याला म्हणायचं निश्चयाचे बळ. आणि तुका म्हणे त्याचे निश्चय करा. देवा मला तू भेट दिलीच पाहिजे. शबरीनं निश्चय केला. हो कब मेरे जब मेरे राम जी का मन होगा, शबरी को कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का जब मेरे राम जी का मन होगा.
टाळ्या वाजू. वा वा वा, असा अभिमान असला पाहिजे महाराज महाराष्ट्रातल्या या समाजाला महाराज. हा, शबरीची ही 3.5 हाताची कुटिया पावन केली. ही ताकद कशामुळे घडली तर शबरीनं भक्ती केली महाराज. लक्षात आलं का? म्हणून करता आपण ही भगवान परमात्माला या ठिकाणी बोलवण्याची ताकद निर्माण करा. देव येतो महाराज. तसं उच्च कोटीतली भक्ती लागते त्याला. अहो, शबर राजाची कन्या ती शबरी, मांसाहार करणारे माणसं ती शबर. लक्षात आलं का? आणि मग आता ती इतिहास काढत नाही, ती रामायणामध्ये कथा आहे. म्हणून करता आता ज्या ठिकाणी भक्तीची व्याख्या चालू आहे तो खूप आहे. जीवन आपलं भक्तीमध्ये ओतलं महाराज आणि ती प्राप्त अवस्था झाली. काय झाली? काम क्रोध लोभ निमाले ठाईची आणि सर्व आनंदाची सृष्टी झाली. इथपर्यंत साखळी तुम्हाला कळाली. कशासाठी जन्म घेतला ही कळाला. तुका म्हणे भाग्ये या नावे म्हणिजे संसारी जन्मिजे याची लागी. कशा लागी? सत्य वागा, सत्य बोला. लक्षात घ्या, याची लागी. संसारी जन्मिजे याची लागी. आपल्या हातानं कुणाला त्रास झाला पाहिजे का न झाला पाहिजे? न झाला पाहिजे याची लागी. आपल्या डोळ्यानं चांगलं पहा याची लागी. आपल्या हातानं चांगलं कर्म करा याची लागली. बरोबर आहे? हे समीकरण जुळवा, आपला उद्धार होईल मायबापा हो. लक्षात घ्या, तुम्ही हाताने काम जरी करत असताल तर भगवान परमात्मा तुमच्या जवळ येऊन काम करू लागेल. एवढी ताकद पॉवरफुल तुमच्यामध्ये निर्माण होईल. ही भक्तीची व्याख्या आहे महाराज. ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी प्रीत समताचा भक्तासाठी देव महाराज काही ती कामं करू. त्याच्यावर व्याख्या नकोय कारण वेळ झालेला आहे आपला. 11:30 वाजायला लागलेत. रोजच या ठिकाणी तुम्ही कथेलाही आमच्या माता भगिनी असतात, पुन्हा कीर्तनाला, पुन्हा हरिपाठाला, पुन्हा गाता भजन. ही नित्य नियमाची नियमावली चालू आहे, नित्यक्रम आहे मायबापा हो. म्हणून एक थोडक्यामध्येच आता एवढा एक चरणाचा सिद्धांत सांगतो आणि जय विठ्ठल करतो बरं का बुवा. हा, आधी ठोपबा रुक्माई घेऊ, नंतर राहिलेल्या चरणाचा त्या ठिकाणी सिद्धांत मांडतो आणि ज्ञानेश्वर महाराजाचं भजन घेऊ. विठाला विठाला या देहगावच्या जन्माला आल्यानंतर याला साधना सांगितली. त्या साधनेनं गेलं ना, हे साधना प्राप्त झाली ती देवाला प्राप्त होत असते. ती भक्तीची साधना. त्या भक्तीनं काय झालं? परिपक्व पिकलं हे. आणि पिकल्यानंतर आतले षड विकाराचे काम क्रोध हे निघून गेले. अवघी आनंदाची सृष्टी झाली आता आमच्या जीवनामध्ये. आता बाकीचं काही नाही महाराज. एक शेतकरी नवीन लग्न झालेलं असताना मी का सांगतोय, मला सिद्धांताकडे यायचंय आणि प्रमाणानं सिद्ध करतील महाराज. पुन्हा ज्या वेळेला नवीन लग्न झालं